तुका म्हणे छंदे, इतका छंद लागला मन मोहिने गोविंदे. किती मन मोहिलं गेलं. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, काना तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. डोळ्यामध्ये कुंकू ओठाला मिसरी, कपाळी काजळ भरिले, मन मोहिले रे, मन मोहिले. देवाकडे मन वळायला पाहिजे. आमच्या गौतमगिरी बाबांचा भक्त परिवार, गौतमगिरी बाबांचे कार्यकर्ता, गौतमगिरी बाबा सप्त्यांची कमिटी एक एक दोन दोन महिन्यापासून कसं करायला पाहिजे, कसा मंडप द्यायला पाहिजे, कसा साऊंड पाहिजे, कसे कलाकार पाहिजे, कसे कथा पाहिजे, कसे महाराज पाहिजे, मन वेडावलं गेलं. बाकी मन कुठे वेडावं. देवाच्या वचनामध्ये जर मन वेडावलं गेलं तर देवाच्या चर्चा होतात, काय सांगतात, काय महाराज होतात, काय कथा होती, काय वा वा वा. बाकी ना देवनी बळाईनी मारतात, येईन घरी बळाई मारतात. मन येईन इकडे 50 बिघा जमीन तू देवाय का तो बाळ लेणं हलकट क्वालिटी. मन येईना कधी तुला मा बंगला आहे का बा तुला वर खोली देवाय का तो बाळानी. अरे हे बोल इथं मन वेळू दे. मन वेधलं गेलं म्हणून तू कुवाराय सांगतात मन मोहिले गोविंदे विठोबार कुमार. मथुरेतून गोकुळात आले. इकडं आनंद उत्सव आहे, तिकडं कंसाच्या कानावर वार्ता पसरली. कंसानं भयभीत झाला म्हणून कंसाची बहीण असं म्हणतात पुतना, ही मागच्या जन्मात बडीची मुलगी होती रत्नमाला. ती आली म्हणले दादा टेन्शन घेऊ नको. पुतना आली, सर्वांना कथा भाग माहित आहे. कशी आली? लगा के गजरा पहन के साड़ी, लगा के गजरा पहन के साड़ी, चाल तेरी
यशोदाला हाका मारलं. यशोदा मैयानं सकाळमध्ये भगवान परमात्माला झोपवलेलं होतं आंघोळ करून. यशोदा, हे यशोदा. यशोदा बाहेर आली. कोण बाई तो? मला ओळखलं नाही. म्हणलं नाही. अगं माझ्याकडे पाय. सर्व थाट माट करुनी बिदर आली तर ओळखीचीच असेल की नाही? म्हणले बाई मी तुला ओळखलंच नाही. मला ओळखलं नाही. म्हणलं नाही. तू काय ओळखशील बाई? तू अशी लहान होती तेव्हा माझं लग्न झालं. तुनी बहीण? म्हणे मला बहीण मी. चुलत बहीण? मला काका नाही. मावस बहीण? मला मावशी. दूध बहीण? मला खानदान मग कोणीच नाही. निघ होत ना म्हणे. हो बहीण देखू दे ना पोऱ्याला. त्या मुलगाचा आनंद उत्सव वार मध्ये गौतमगिरी बाबाच्या सोडामध्ये करतायत म्हणून अर्ध्या ग्रॅमची अंगठी घेऊन आली. यशोदा मैया म्हणे तू खरी, मी तर काही वैफत नाही. म्हणे येतो मी, पण तुला पाहुणा बोलता बेकार भेटेल. उस तोडाला मला बर कर उस तोडाला मला जुनी असायची एक गीत. मला चांगला ना भेटना गाणं मस्त होता. होयानी पापी नजर मला आतेना गाणं असंच का? आतेना भंगार गाणं आहे. राजा तू मला राजा. हाव राजा आहे. हाव राजा आहे. दुसरा पाहिजे म्हणली पुढे का? हाव कसा ना राजा निवड भिकारी. आणि एक विषय म्हणून सांगतोय. विषय म्हणून फार महत्वाचा आहे. कोणाला राग काय आहे ना, राग आला तर मला काही घेणं देणं नाही. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलेले त्या मुली फसल्या आहेत. खोटं बोलू नका. पहिले बोलता पप्पाला देखाड असतो. 2 लाखनी गाडी, 50,000 ना मोबाईल. लव्ह मॅरेज होय नका. आणि माहिती रंग बाटा का चढाले. पिया तेरा आंगना प्यारा लगे. दुसरा के घर पडतन कसे नाही. लग्न व्हायला पाहिजे मी असं म्हणत नाही. तुमचं प्रेमी जसं आहे ना, पण त्याचा अगोदर शोध घ्या. हे माझं म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही? ज्याचा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझा बोलण्याचा राग नका येऊ द्या, पण फसवू नका एवढं तरी करा. अरे शहाजहाननं ममताजसाठी ताजमहल बांधला. आमचा राम सीतेसाठी लंकेत जाऊन रावणाला मारलं. तू तेवढं नको करू. कमीत कमी बाळा रूम म्हातारी नको राहू दे. स्वतःला घर तरी खल्ल. इकडे लक्ष दे. पुतनाला माय बापो देवानं मारलं. सर्वांना कथाभाग माहिती आहे, कारण दरवर्षी ऐकतो. वेळ नाही. तिला संयोजता नावाची मुक्ती प्राप्त करून दिली. भगवान परमात्मा घरात खोड्या करू लागल्या. यशोदा मैया म्हणायची खोड्या नको करू माझे बा, खोड्या नको करू. पण नंतर भगवान परमात्मा ऐकायचं नाही. यशोदा मैया म्हणायची कृष्णा तुला मी ताकीद करते रे, घरी कुणाच्या जाऊ. हे कृष्णा कोणाच्या घरी जाऊ नको. आली गवळण कपटीरा तिच्या नादी तुला. पण कृष्ण ऐकायचं का? काय करायचं कृष्ण? लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन थोड्या घरी घराचा घरा येऊन चोऱ्या करी दे दोनी. असं जवळ पाहिजे. सासरा बाटल्या पाजणार. तुम्हाला नंबर इला गेले वाटत. तुमले माहिती अनेक प्रकारने बाटल्या. विठाल विठाल
मन मोहन. खोड्या खोड्या लागल्या सगळ्या गवळणी यायच्या. यशोदा नाशी येल्या आमच्या सुना. म्हणे काय झालं? कोणी म्हणे माठ फोडितो, कोणी म्हणे वासरे सोलितो. यशोदा मैया म्हणले माझा मुलगा खोड्या करणारच नाही. का? बाळसा गुणगुणाचा झाला ग, बाळसा गुणगुणाचा झाला. बाळ दिसतंय गोजीरवाना ग, बाळ दिसतंय गोजीरवाना. काय सांगता घराने यशोदा मैयाला खरं पटायचं नाही. यशोदा मैयाला सोडा, कोणत्या मायला मुलाच्या खोड्या खरं पटावर. एखादी बाई तुम्हाला घरी येऊ द्या, तुम्ही पोऱ्याला वरची दे. तुम्ही काय म्हणतात? घर जायव कोणाकडून नाशतच मनात सांगायला मानता की नाही. तिथं देवाची आई, तिला खरं पटेल. एक म्हणे कृष्णा मना घरी देव. कृष्ण म्हणे मला ओपन चॅलेंज. म्हणे हा द्या. कुठं राहते माहित नाही. म्हणे नाही आईवर गावनी ताई रे ताई. ये ना नांदे कोणी लागत नाही. तोंडा एकाने सगळी दाखली बहिणीचे म्हणे आई. असं बट्या गलीने बहिणीने हात टेकी दिले म्हणे. असं गेला कृष्ण तिच्या घरी. काय केलं? तिच्या पतीची दाढी आणि हिची वेणीची गाठ मारून दिली. जुन्या काळ मोठा डोकार आहे. हा ते बॉय कर. मी कीर्तनाला गेलो बाबा, गाडी नव्हती, रातचं कीर्तन होतं. राज कीर्तनाला गेलेलो होता. मी कीर्तनाला गेलो, बस मध्ये चलो. मला काय माहित पोरे का पोरे आहे. ते जिन्नी पॅन्ट, ते टी शर्ट, कान वायरिंगा, इथं डोकस पोरे बी आता मिशाराव देतात. म्हणून मला म्हटलं पोरे आज होईल. मी गेलो, म्हटलं बाळा सरक रे मला जागा दे. ती मनकडे असं देखील. अरे म्हटलं बाळा सरक ना मला जागा दे. ती उठी सण उभी राहिली. म्हणे ओ बाबा मी बाळानी मी बाडीशे. म्हटलं माझा बोलण्याचा राग नका येऊ द्या. अरे मुसलमानाची 5 वर्षाची पोरगी नख दिसू देत नाही. आणि आपल्या 18, 19, 20 वर्षाच्या मुली जेवढा शॉर्ट ड्रेस वापरला तेवढा त्यांना आनंद वाटतो. कुठं चालली आपली? माझं लेक्चर होतं NG बागुल हायस्कूल मध्ये सोनगिरला. तिथं मुसलमानच्याही मुली होत्या. लेक्चर झाल्यानंतर मी त्या मुलींना विचारलं, फक्त एवढ्या मुलींमध्ये, एवढ्या मुलांमध्ये कमीत कमी 1000च्या वरती मुलं मुली आहेत त्या कॉलेजमध्ये NG बागुलमध्ये. आणि 15-20च मुली होत्या बुरखा घालून. एवढ्या याच्यावर मी विचारलं त्यांना, म्हटलं दीदी हा बुरखा कशाला? तर त्या पोरीने उत्तर दिलं, हमारा समाज इजाजत नहीं देता है. आणि आपलं आणि बोलू का? बोलना मी राग मला काय करणे, मी सत्यच बोलत. एक सांगू का, जिन्नी पॅन्ट टी शर्ट घालीसन, शॉर्ट ड्रेस घालीसन फिरताना ती पोरले लाज नाही. जिन्नी पॅन्ट टी शर्ट घेताना तिच्या आई वडिलांना लाज नाही. मी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळातला एक कीर्तन कार्य बोलायला का लाज वाटायला पाहिजे? का लाज वाटायला पाहिजे? आपल्या संस्कृती जतन करा. अरे भारतीय संस्कृती, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या पण डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. ही आपली संस्कृती आहे. आणि आते हो सासरांसमोर गाऊन गाली गाली फिरत. तुम्हाला गाव नाही ना तथा नशे हो सुनबाई सासरांसमोर गाऊन गाली गाली फिरस. आणि सासरा बी निर्लज्जम बरमोडा गाली गाली फिरस. वारे हुशार, कुठे चालणं आपली. हे शिकण्याचे परिणाम आहेत. शिकले म्हणजे काही का महाराज. मी स्वतः 12वी सायन्स झालेला पोरगा आहे. मलाही वाटेल जसा कपडा घालता येईल, पण धोतरच का, फेटाच का, ही आपली संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणखी 10 वर्षात पदर दिसणार नाही पोरांना. दूध पाजताना पदर नाही. फार बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिले ना तर बारीक बारीक गोष्टीच मोठ्या होऊ देत नाही. इकडे लक्ष द्या.
म्हणले माझा मुलगा खोड्या करणार नाही म्हणून तो तिच्या घरी गेलेला होता. तो उठला, गाईचं शेण आवरायला, त्याची दाढी ताणली गेली. तो म्हणे येडी बाई की काय आई वाई मा दाढी जरा असतं. ती म्हणे तुमले लाज वाटायला पाहिजे, तुम्ही येणी वचट राहणार. त्या म्हणे आई वय न कस काय. ती म्हणे काल दिन यशोदा मैयांगर मीटिंग होती आमनी. म्हणे मग तटे मी बोललो होतो म्हणे मन घरी ईद काय त्यानीच कर म्हणे. तो म्हणे आगावपणा का ब करू. म्हणे मग सोडून टाकू, सुट्टा सुटे ना. म्हणे कापून टाकू. म्हणे वरला गरमा ही अशी तटी घ्या कापता कापेना. म्हणे जाळून टाकू. म्हणे खाली आगपिटीशी जाळता जाळे ना. त्या देवाच्या 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 बापाच्या 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 सर्वासना बापनी बापनी गाठ मारेल होती. ती काही ब्राह्मणी गाठ होती का आपली गाठ. लग्नाच्या पहिले सूर्यपूजन करा, 6 महिना घटस्फोट लिहिल्या. मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही आहे, मी ब्राह्मणांना नमस्कार करतो. पण मी कोणत्या ब्राह्मणाच्या विरोधात आहे. जो श्रावण महिन्यामध्ये साखरपुडा करतो मी त्या ब्राह्मणाच्या विरोधात आहे. मी ब्राह्मणाच्या विरोधात नाही, मी त्यांना नमस्कार करतो. हो पण काहीतरी संस्कृतीचं जतन तर करा. चला इकडे लक्ष द्या. बाहेर आले, गवडण होती 6 फुटाची, गवडी होता 4 फुटाची. कधी फजिती झाली असेल. देवाने त्याची गाठ सोडली. पुन्हा एक आली म्हणले माझ्या घरी येऊन पाय. असं आहे का. गेला महाराज तिच्या घरी आणि तिच्या हातात सापडला. देव सापडतो का पण सापडला. धरलं तिनं. चल कृष्ण म्हणे मावशी सोड ना. चल मावशी मी आती आली. चल पण माहिती बोलती नाक लावस ना. वार माकोले बोलू देत नाही. गली में आवरा ते. चल कृष्ण म्हणे मावशी तुला पाय पडस मी येऊ आहो मला नको जाऊ. ओढलं महाराज गल्लीत. मावशी येऊ आली ना. चल ना देख गली मत सुद्धा तिक चल. ओढत ओढत आणलं. पण देवाची किमया आहे. भर चौकात त्या गवडणीचा पती बसलेला होता. त्यानं हाका मारला कृष्ण. गवडी काका. हिला कळलंच नाही. तो आला म्हणे काय कृष्ण. म्हणे तुम्हाला हात द्या. हिला भारावून टाकलं, मायेत अडून घेतलं. मावशी म्हणे काय. म्हणे हा हात दुखराय ना. दुसरा लेना. म्हणे लय ना. त्याचा हात चोरला तिच्या पतीचा देऊन दिला. आणि डांगे डांग. हाव म्हणे ऐ मागे देख ना. मला ऐ बोलत का टाक्यात 2-3. तो म्हणे ओ ना बाप रे. आई तर गरमा मारे आता गली मग माराय ना. बराच जण गरमा मार सुद्धा काही लिहितात बरं बाई ना. हात ना पण सांगतात नाही घ्या. 75% बेवड्या तर मारच खातात बाई ना हात ना. शांची चंपा तरी त्यात निर्लज्जम तुम्ही निर्लज्जम. आणि ज्याने मार काय ना तो काय म्हणे बरोबर कीर्तन नाही होतं समजले आणि याला गोदा लाग जाय. त्याला मारत होती. तो म्हणे मिथून करा मना मला टाक्यात 2-3. तोंड फुटलं. आणि कृष्ण तिकडून आई जवळ. आई म्हणे काय. मैया म्हणे काय. मी कोणा गरजास का. नाही रे म्हण दादा. मी कोणा नावलेस का. नाही रे म्हणा भाऊ. म्हणा बाप ना बाप अशा म्हणतेस बाया. बाकीने बाया पोरेस ना लाड करतेस ना. म्हणा वाघ. वाघ या चड्डी मग होतच. म्हणा वाघ. म्हणा राज बंदड या ना 100 तोंड माझे आहे ना राज बंदड. म्हणा पैलवान लाईंगी तर खाट उतरत नाही. म्हणा पैलवान. यशोदा मैया म्हणे भाऊ तू कोणाच्याच घरी जात नाही. आणि त्याला मारतात. चाल हा म्हणे मागे फिरी तर मागे मागे फिरी द्या. टाक्यात 2-3 तोंड फुटी गे. हाव म्हणे हिला कृष्णानं झडपलं. हिला कानानं झडपलं. हिला कृष्णानं झडपलं. हिला कानानं झडपलं. आणलं माय बाबा त्याला मारत मारत. आणि दारासमोर उभी राहिली. दरवाजा बंद होता. यशोदा मैया सांगितलं ए यशोदा यशोदा. यशोदा मैया उठायला की म्हणे कोण आलो. कृष्ण म्हणजे मम्मी मी सांगतो ना मी कोण आज घर घेऊन ना. म्हणे नाही. यशोदा उठायला लागले. म्हणे मम्मी माल बिले ना. दरकडे हे म्हणले यशोदा दरवाजा उघड. दरवाजा उघडला. यशोदा काय. ती म्हणे ज्यानं नाव सांग नाही तो तू कड्यावर. मग मी इथलं मारत कोणले आणू. मागे फिरी देखत माय पेट्यान पप्पा कदाच ना. म्हणे पहिला ठोका दिला कदाच ना. अहो कृष्ण
हे देव आहे. देव धर्मात जो पाय घालतो, देव धर्मात जो अपप्रचार करतो, चांगलं कार्य चांगला असून सुद्धा एखादा शब्द सुटून गेला असेल त्याचा प्रचार जास्त करतो आणि लोकांच्या भावना दुखवतो, देव त्यांना घर असाच मुसळा फोडच कताई विठाला विठाला विठाला.